शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील नारायणगावमध्ये आपण आहोत आणि आपण पाहतोय की हा जुन्नर तालुका शेतीप्रधान आहे आणि माझ्या पाठीमागं काही शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांचा कांदा पीक आहे, कांदा पीक साठवण्यासाठी जे बराकी असतात त्या बराकी सोबत हे शेतकरी आहेत. सावता कोल्हे यांच्या मालकीचे एक क्षेत्र आहे आणि बनकर राजे म्हणून त्यांचे आहेत, ते हे क्षेत्र करतात. अशा पद्धतीने कोणीतरी अज्ञात इसमाने या ठिकाणी येऊन युरिया टाकला आहे या बराकीमध्ये, कांद्यामध्ये, आणि तो एकाच ठिकाणी टाकला नाही, तो सभोवताली सगळीकडे टाकला आहे आणि तो त्या बराकीमध्ये शिरून आपण आता पाहू शकतो कशा पद्धतीने हा कांद्यामध्ये युरिया टाकला आहे. आणि हा विकृतपणा या जुन्नर तालुक्यात नवीन नाही, यापूर्वी देखील काही द्राक्षांच्या बागा असतील, त्या द्राक्षांच्या बागा मुळापासून किंवा खोडापासून कट करण्यात आल्या होत्या, काही पपईच्या बागा त्या देखील कट करण्यात आल्या होत्या. अशाच प्रकारे अनेक शेतमालाचं नुकसान. त्याच पद्धतीने नुकतेच आता आपण 4-5 दिवसापूर्वीच घटना पाहतोय की येडगावच्या सारख्या धरण क्षेत्रामध्ये असलेल्या ज्या विद्युत मोटारी शेतकऱ्यांच्या त्यांच्या केबल्स या चोरून नेलेल्या आहेत. अशा प्रकारे शेतकऱ्यांवर नेहमी गंडांतर येते, शेतकऱ्यांवर नेहमी अन्याय होतोय आणि हे सरकार कुठेतरी झोपा काढते का काय? प्रशासन, पोलीस प्रशासन किंवा हे कृषी विभाग हा झोपा काढतोय की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अतिशय खोडसाळपणे अशी ही घाणेरडी प्रवृत्ती आपल्याला पाहायला मिळते आणि आपण पाहतोय की ह्या कांद्याच्या बराकीचा हा युरिया पडला आहे. हा युरिया कांद्यामध्ये या बराकीमध्ये टाकला आहे आणि शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान या निमित्ताने झालं आहे. हा सफेद कलरचा युरिया दिसतो आपल्याला आणि मला वाटतं काल परवा कधी टाकलं असेल? बुधवारी टाकलं. बुधवारी. तुमच्या कधी लक्षात आलं? बुधवारी काय सरी पाड्याला ट्रॅक्टर आला त्यावेळी लक्षात आलं. अच्छा, हा युरियाच ना? आपण आहोत कोल्हेमळ्यामध्ये आणि कोल्हेमळ्याच्या या शिवारात ही कांद्याची बराक आहे. सावता कोल्हे यांच्या मालकीच्या शेतामध्ये बराक आपण आता आलोय. भाऊ काय सांगाल, काय कसं झालं हे? कोल्हेमळा नारायणगाव या ठिकाणी आमचे सन्माननीय सावता चिमाजी कोल्हे यांच्याकडे श्री हरी बनकर यांनी जवळजवळ 2.5 एकरामध्ये कांदा केला होता आणि त्या कांदा काढून नुकताच बराकीमध्ये लावलेला होता. आणि 2 दिवसापूर्वी अज्ञात व्यक्तीने साधारण अंदाजे असं वाटतं 20-25 किलो युरिया, कारण खाली जवळजवळ 2-3 किलो युरिया सांडलेला आहे आणि बराकी 4 ठिकाणी तो युरिया टाकलेला आहे आणि बाहेरून सुद्धा युरिया फोकण्यात आलेला आहे. आणि असं विकृतीचं दर्शन म्हणावं लागेल हे. म्हणजे याचा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या वतीनं जे आहे निषेध करतो. निश्चितच अशा व्यक्तीचा शोध घेऊन त्याला मी तर म्हणतो नागडं हाणलं पाहिजे, नागडं करून हाणलं पाहिजे, कारण अशी घटना परत घडू नये. अशा घटना शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहे. अशा या घटनांचा आम्ही जाहीर निषेध करतो. 3 दिवसापूर्वी कुणीतरी युरिया मारला, अज्ञात व्यक्तीने येऊन युरिया मारला. मी तर सरी काढा आल्याच्यानंतर मला इथं कळलं की बा कोणीतरी आपल्या बाराकीत युरिया टाकला. मी वर चढून पाहिलं दाख्या बाराकीत युरिया टाकलेला आहे. हे असं कुणी केलं हे आम्हाला सुद्धा माहीत नाही, आमचा कुणाशी वादही नाही, काहीच नाही. हे असं होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. साधारण किती टन असेल हा कांदा? हा जवळजवळ 600 पिशवी माल आहे. 600 पिशवी. हो, 600 पिशवी माल. जवळजवळ 2 ते 2.5 लाख रुपये खर्च आहे. बरोबर. भांडवल सुद्धा वसूल होणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे. ठीक. काय सांगाल दादा, तुमच्या मालकीचं शेत आहे? हो, आता माझ्या मालकीचं शेत आहे, पण इथल्या बनकर दाजी करतात माल याच्यामध्ये. तर माल करतात. मागच्या आठवड्यात त्यांच्या मुलीचं लग्न होतं, ते 4 दिवस इथे नव्हते. बुधवारी ते आले, शेतामध्ये सरी पाडीत होते. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं का बराकीच्या बाजूने युरिया पडलाय, म्हणून त्यांनी आतमध्ये चढून पाहिले तर बऱ्याच ठिकाणी युरिया बराकीवर पिस्कारलेला त्यांना दिसला. आता ही घटना अतिशय वाईट आहे, कारण भांडवल बरंच गेलेले आहे. अशा प्रकारे कोल्हेमळा शिवारामध्ये आपण आहोत आणि या कोल्हेमळा शिवारात त्याच्या कडेला कांद्याच्या बराकी आहेत आणि या बराक्यामध्ये युरिया टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या जी आपण पाहतोय तिच्यात युरिया टाकला आहे आणि जी बराक आहे याच्यामध्ये युरियाचा प्रयत्न केला.